नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि स्वामी समर्थ भक्तांनो. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित आपल्याला प्रत्येकाच्या घरात रोज घडत असेल, पण तिचा परिणाम किती मोठा असू शकतो याची अनेकांना कल्पनाही नसते. एकदा एका गावात एक कुटुंब राहत होते. घरात पैशाची कधीच कमी नव्हती. व्यवसाय चांगला चालत होता. मुले अगदी आनंदी होते आणि घरात नेहमी हसू खेळू असायचे. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. कारण काही समजत नव्हतं. पैसा येत होता पण टिकत नव्हता. घरात वाद वाढू लागले. खर्चही वाढू लागले. मन शांती हरवली. एक दिवस घरातील आजीने शांतपणे सूनबाईला विचारले, "बाळा, तू संध्याकाळ नंतर घर झाडतेस का?" सून म्हणाली, "हो आई. दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून रात्री साफसफाई करते." तेव्हा आजी हसली आणि म्हणाली, "बाळा, स्वच्छता करणं चांगली गोष्ट आहे. पण आपल्या पूर्वजांनी काही नियम विनाकार बनवले नाहीत." मित्रांनो, आपल्या घरातही अनेकदा आई, आजी आणि वडीलधारी मंडळी संध्याकाळी झाडू मारू नकोस असे सांगतात. लहानपणी तो फक्त हट्ट वाटायचा, पण त्याचा अनुभव मागे श्रद्धा आणि परंपरेचे ज्ञान दडलेले असते. धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळची वेळ अत्यंत पवित्र मानली जाते. प्रत्येक घरात दीप लावला जातो, देवीची आरती केली जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. गरुड पुराणात असाही उल्लेख आढळतो की संध्याकाळनंतर घर झाडल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच लोकश्रद्धेनुसार यावेळी देवी लक्ष्मीचे आगमन होते, त्यामुळे वेळीच कचरा बाहेर काढणे अशुभ मानले जाते. नाही, याचा अर्थ असा नाही की रात्री साफसफाई करणे पाप आहे. अनेक वेळा परिस्थितीमुळे साफसफाई करावी लागते. अशा वेळी काही घरांमध्ये अशी प्रथा पाळली जाते की केर एका कोपऱ्यात गोळा करून सकाळी बाहेर काढला जातो. या परंपरेचा मुख्य उद्देश काय आहे तो म्हणजे घरात स्वच्छता, शिस्त, वेळेचे नियोजन आणि पवित्र वातावरण राखणं. श्रद्धा असो व नसो, अशा सवयींमुळे घरात सकारात्मक आणि एकत्रितपणा वाढतो. म्हणूनच जर शक्य नसेल तर घरातील साफसफाईच्या कामात सूर्यास्तापूर्वी पूर्ण करा. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावा. कुटुंबासोबत काही क्षण शांततेत घालवा आणि घरात प्रेम आणि आदराचे वातावरण निर्माण करा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, धार्मिक ग्रंथातील अशा गोष्टी या श्रद्धा आणि परंपरांवर आधारित असतात. श्रद्धेची वेगळी वेळ असू शकते. त्याचा उद्देश भीती निर्माण करणे नसून चांगल्या सवयी आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणे आहे. ही श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात संध्याकाळी झाडू मारण्याबाबत काय नियम पाळले जातात, त्याचे तुमचे मत काय आहे आणि अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ